वर्षात कसलं विघ्न नाही. सुद्धा सुद्धा एक परी. नमस्कार मित्रांनो, मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगड चारमारी या चॅनल. मला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे. आणि इथे आपण आता आलेलो आहोत शिवडीला आणि निघत आहोत मार्लेश्वर येथे. तर हे आपले दुसरे वर्ष आहे या मंडळासोबत जाण्याचं. तर बघूया आपण मार्लेश्वरचा जो आहे ब्लॉग केलेला होता अगोदर. जर तुम्हाला मार्लेश्वर दर्शन करायचं असेल तर तुम्ही अगोदरचा ब्लॉग बघा. आणि आता आपण काय मस्ती करणार आहे, कसं करणार आहे, तर हे आपल्या या ब्लॉगमध्ये असणार आहे. तर आता मी बसची वाट बघतोय आणि सगळेजण इथे उभे आहेत, वाट बघत आहेत. तर अजून बस आलेली नाही आहे. 10चं टायमिंग दिलेलं, आता वाजले आहेत अक्षरशः 11. तर चला जाऊया. थोडंफार मी दाखवेन आपला प्रवास आणि उद्या सकाळी पोचल्यानंतर तिकडचा जे आहे मंदिराचं दर्शन दाखवेन. तर हे पहा, आपला पूर्ण 40 जणांचा हा ग्रुप आहे. 40 आहेत की नाही माहिती नाही, पण 40 आता बसमध्ये बघायला भेटतील आपल्याला. हे सर्व जण आहेत आणि आपण चाललेलो त्यांच्याबरोबर मार्लेश्वर येते. लास्ट इयर पण यांच्याबरोबर होतो आणि मामा होता बरोबर. तर मामाची कृपा. मामाची कृपा नाही बाबा, काय कृपा बिपा काय नाही. चला अजून चला, ही आपली बस आहे श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न आणि आपण प्रवासाला सुरुवात करतोय नारळ वाढून. याही वर्षी शिवस्वराज्य सेवा मंडळ त्यांचे सगळे सहकारी मित्र मंडळ ही मार्लेश्वर निमित्त यात्रा ही चाललेली आहे. तुला हात वेळीचं फळ दिलं आहे. 31 वर्ष चाललेलो आहे. 31 वर्षात कसलं विघ्न नाही. आज देखील आम्ही परत चाललो, तसे सगळे परत येऊ दे. तर प्रवासाला सुरुवात करतोय. आता वाजलेत ऑलमोस्ट 12 वाजलेत आणि हा पूर्ण ग्रुप बघा सगळं विराजमान झालं आहे. आता ते डायरेक्ट सकाळीच भेटतील. सकाळचे 3:15 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत ते आता इथे माणगावजवळ आणि चहा पितोय. इथे शेकोडीचा आस्वाद घेतात हे सगळे. आपलं एरियावर चहा पिऊ. भाऊ आलो मी बाबा. हे मला माहिती आहे सर्व. मी आलो बाबा. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचं कोकणात स्वागत आहे. संगमेश्वर येथे मारळ गावातील श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे आपण पोचलेलो आहोत. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि हा असा काहीसा व्ह्यू आणि आपल्याला वरती मंदिरात जायचं आहे. मार्लेश्वर दर्शन ते आहे, आपण लास्ट इयर बघितलेलं होतं. आणि आता सगळेजण फ्रेश होत आहेत आणि आपण निघू थोड्या वेळाने. चला, नाश्ता मस्त झाला आहे, कटवडा उसळ पाव. आणि आता आपण जाणार आहोत ते धबधब्याखाली आंघोळीसाठी आणि तिथून दर्शन आणि नंतर तिकडे फार्म हाऊसला. तर हे सगळं आपण लास्ट ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे. वॉटरफॉल, तर श्री मार्लेश्वर देवस्थानचं दर्शन. पण तरी पण या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आता मंदिर दाखवेन. त्यापैकी इथे पर्यटक आलेले आहेत दर्शनासाठी. चला, आता मस्करी चालू आहे. 2 दिवस जेवला नाही आणि त्याच्यासाठी नाश्ता करायसाठी फक्त बोलतो पुढे वा, काय बोलतो मंग्या मंग्या ते आमचे नवीन ब्लॉगर. आणि पाठवून काय बोलतो, येऊन येऊन येणार कोण, पुढे काहीच बोलत नाही. आहेत कोण आणि ज्यादा ज्यादा आले तेव्हा बाथरूम काय गेला. नाव काय तुझं मित्र? लाईटी लावली. फर्स्ट टाइम आलास तू? कितवीला आहेस? सेकंड. आमच्याबरोबर फर्स्ट टाइम आलाय आपल्या वडिलांबरोबर. आणि या श्री क्षेत्र मार्लेश्वर वॉटरफॉलवाले आंघोळ करणार ना आता. तर याचा पण एक छोटासा एक्सपिरियन्स आता हा शेअर करेल आपल्याला. चला.
श्री मार्लेश्वर देवस्थान यांचा पूर्ण यांच्या मंडळाचा चला आपली छानपैकी आंघोळ झालेली आहे आणि आता दर्शनासाठी निघूया. पण माहिती नाही आपल्याला हा ब्लॉग किती मोठा होईल, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा नक्की. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आम्ही फार्म हाऊसला इथे आलो आणि एवढी मोठी ट्रॅव्हल्स आहे आणि रस्ता भरपूर अरुंद आहे. तो आता हा टर्निंगला प्रॉब्लेम होतो आहे. बघूया ड्रायव्हरची आता इथे पूर्ण एफिशियन्सी 15 लागली. सध्या आम्ही गाडी बघा इथे अडकली आमची, तिथे टर्न नाही होत आहे आणि आता आम्ही नंतर थोडा वेळाने इथून गाडी रिव्हर्स करून ती पूर्णपणे रिव्हर्समध्ये टाकून आपल्याला पूर्ण हे करावे लागणार. तर आता इथे किती जागा आहे त्यावरती होऊन जाईल. पण आता सध्या आम्ही इथे गाडी पार्क केली आणि आता थोडा पुढे चालत अर्धा मिनिटाच्या अंतरावरती जात आहोत फार्म हाऊससाठी. आणि इथे डाव्या साईडला बघाल तर इथे केळीची बाग आहे पूर्ण बघा आतमध्ये. तर ही अशी काहीशी आपली कोकणातली फळबागा बनवलेली आहेत आणि सुंदर असं वातावरण आहे. सकाळी भरपूर थंडी होती, आता तेवढंच थोडं ऊन जाणवतं आहे आणि रात्री तर भरपूर थंडी पडेल. हा आपला फार्म हाऊस आहे. नाव बघा. नाव काय तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुम्हाला समजलं असेल तर. बघूया कोणाकोणाला समजतं. हाय पार्किंगसाठी थोडी ही जागा आहे बघा राईट साईडला आणि इथे गार्डन केलेलं आहे आणि मला वाटतं हा एकच हॉल असेल, त्याच्यामध्ये 30 ते 40 लोक आरामात राहू शकतात. बघूया आपण. हा मध्ये हॉल आहे, इथे जेवणाची त्यांनी सोय केलेली आहे आणि इथे हॉलच्या इथे बाहेरच सुंदर असा आपला स्विमिंग पूल अरेंजमेंट छान केलेली आहे. आणि इथे हा एक बेडरूम आहे, इथे 3-4 लोक आरामात राहतील. तसंच हे बुफे आहे. आणि हा एक रूम आहे. आम्हाला ब्लॉक मध्ये नाही राहायचं. सॉरी कपडे बदलतेच सगळे ना. आणि हा एक रूम आहे. बॅगा ठेवा फक्त इथे. 4 रूम आहे. सिनियर सिटीजन तिकडे. आम्ही छोटू संध्या तुझी पिशवी घे. असं काय असे रूम्स आहेत बघा. आता दुपारचं जेवण जे आहे व्हेज बटाट्याची भाजी, डाळ भात, चपाती आणि हे फ्लॉवरची भाजी. आता एन्जॉय करतो आम्ही जेवण, नंतर भेटतो. तर ही रूम आहे आमची, त्याच्यामध्ये 4 रूम आहेत आणि मध्ये हॉल आहे, तिथेच आम्ही रात्री झोपणार आहोत. आणि इथे जे आहे किचन आहे, ते किचन इथे यांनी सेपरेट बनवलं आहे आणि आतमध्ये बुफे ठेवलं आहे. तर चला. तर मित्रांनो, आपण जे इथे फार्म हाऊसला थांबलेलो आहोत ते इकडचे जे केअरटेकर आहेत मिस्टर सिद्धेश केळसकर म्हणून, तर हे सगळं बघतात आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. कर साहेब. नमस्कार. आपलं सर्वांचं आपल्या या चॅनलमधल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी देवरुखमध्ये आपण आहोत. देवरुख संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये. आणि हे जे ठिकाण आहे हे
कोसुंबमध्ये आहे. कोसुंब म्हणजे साडवलीपासून पुढे देवरुखच्यापासून 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती आणि या गावाचं नाव आहे अक्कासा. आणि आम्ही या फार्म हाऊस जे आमचे डॉक्टर इंगळे डॉक्टर आहेत त्यांनी ही इमारत त्यांनी आणि हा जो सुंदर असा इमला आहे तो त्यांनी इकडे चांगल्या पद्धतीने त्यांनी इथे डेव्हलप केलेला आहे. आणि आम्ही या ठिकाणी या डेव्हलप केलेल्या जागेमध्ये चांगल्या पद्धतीने इथं सुविधा येतो. येणाऱ्या पर्यटकांना इथं अशी कोणतीही अशी आपल्याला कुठली सोय जाणवली, कमतरता नाही जाणवली पाहिजे अशी आम्ही इथे सुविधा देतो. त्यामध्ये आम्ही ह्या ज्या इमलामध्ये या ज्या बंगलोमध्ये आम्ही 3 बेडरूम्स तिथे केलेले आहेत AC वाले विथ इंग्लिश वेस्टर्न टॉयलेट वगैरे सर्व सहित 3 रूम्स आहेत तिथे आतमध्ये. त्यानंतर ऑक्युपन्सीच्या नंतर तुम्हाला स्विमिंग पूल आहे. त्यानंतर तुम्ही फॅमिली फ्रेंड्स वगैरे किंवा तुमचे फॅमिली पार्टी असेल किंवा तुमचे ग्रुपचे टूर्स असतील तर तुम्ही तिकडे आमच्या या हाऊसमध्ये या अक्कासा हाऊसमध्ये तुम्ही आवर्जून हे करू शकता, बुकिंग करू शकता. आम्ही बुकिंगची जी रक्कम आहे जी आता फॅमिली असतील युजली ते 5 ते 10 माणसं असतील तर आम्ही एक 5 ते 7 हजार रुपये चार्ज करतो. आणि जर आपल्याला एक 15 जणांचा असेल तर आम्ही एक 10 हजारापर्यंत चार्ज करतो. त्याच्याहीपेक्षा जर अधिक क्वांटिटी असेल तर आम्ही कन्सेशनमध्ये संपूर्ण त्यांची व्यवस्था करून म्हणजे समजा आता 25 जणांचा ग्रुप आहे, 30 जणांचा ग्रुप आहे, सर्व अरेंज करतो. त्यानंतर संपूर्ण जागा या व्यवस्थेसहित सगळ्या पैशासहित 5 ते 10 हजारमध्ये आम्ही देऊन जेवणाची सुविधा तुम्हाला जे हवं आहे व्हेज नॉनव्हेज जी काय सुविधा हवी ते आम्ही बुफेट पद्धतीने आम्ही तिकडे सर्व सादरीकरण करतो. त्यामुळे इथे तुम्ही येणाऱ्या पर्यटकांना हे ठिकाणापासून बऱ्याचशा म्हणजे मोनोलिथिक्स एरिया आहेत म्हणजे जुन्या जाणत्या जागा आहेत. जसं आपलं स्वयंभू मंदिर आहे श्री क्षेत्र मार्लेश्वर. बरोबर. त्यानंतर त्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची इथे कसबा संगमेश्वरमध्ये समाधी आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ला विशालगड इथून जवळ आहे. बाजीप्रभू देशपांडेंची खिंड देखील इथे जवळ आहे. त्यानंतर बाजूला 50-1 किलोमीटरवरती हे गणपतीपुळे आहे, पावस आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातलं तिवा पॅलेस, संपूर्ण समुद्रकिनारे, आरेवारा, भाटे म्हणजे इथून हाकेच्या अंतरावर 1-2 तासाच्या अंतरावरती ही पर्यटन स्थळं आहेत. देवरुखमधल्या या मध्यभागामध्ये तुम्ही केव्हाही येऊन भेट देऊ शकता. आणि या जागेमध्ये आता आपण बघत आहात की आम्ही ह्या 2 एकरच्या प्लॉटमध्ये सुंदर असं आम्ही गार्डनिंग केलेलं आहे. आम्ही आंब्याची झाडं जसे नारळाची झाडं आणि ज्या पद्धतीने आपल्याला ॲम्बियन्स हवा असतो सर्व लोकांना त्या पद्धतीने आम्ही इथे डेव्हलप केलेले आहे. आणि हे आपलं जे फार्म हाऊस आहे हे डॉक्टर इंगळे ह्या फार्म हाऊसचे मालक आहेत. आणि त्यांनी या संपूर्ण जागेमध्ये चांगले पर्यटक आपल्या मुंबईतून, पुण्यातून, नाशिकमधून, सांगलीमधून ज्यांना कोणाला एक नेचर रिट्रीट म्हणून जर एखादं हे पाहिजे असेल, व्यवस्था हवी असेल तर आम्ही चांगल्या फॅमिली फ्रेंडसाठी आम्ही हे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि समजा इथे बुकिंग करायचं झालं तर कोणत्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल? आम्ही कोणतीही वेबसाईट ठेवलेली नाही कारण आज ठिकाणी म्हणजे वेबसाईट असतात पण गावागावामध्ये संपूर्ण ठिकाणी नेटवर्क नसतात. पण आमचं देवरुखमध्ये आणि साखरप्यामध्ये आणि मुंबईत परळमध्ये, दादरमध्ये ज्या ठिकाणी आम्ही स्वतः जिथे इव्हेंट्स करतो शीतल इव्हेंट्स तर तिथून तुम्ही आमची बुकिंग करू शकता. आणि तुम्हाला डायरेक्ट बुकिंग हवी असेल तरी पण आम्ही आमच्या या देवरुखमधल्या ऑफिसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बुकिंग करून देऊ शकतो. जी तुम्हाला सुविधा आहे इथे येण्यापासून ते पुढे बाहेर जाण्यापर्यंत त्या सुविधा म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज असतील तिथे तुम्हाला आयदर कुठल्या सुविधा बस डेपोपासून रेल्वे स्टेशनपासून आणण्याची जी गाड्यांची सोय असतील त्या देखील आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड करू सांगण्याची. याचा काही कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सांगू मी शकता? कॉन्टॅक्ट नंबर शेअर तुम्हाला देऊ शकतो. जसं माझा स्वतःचा नंबर आहे तो मी तुम्हाला इथे देऊ शकतो. 9773021505 हा माझा स्वतःचा वैयक्तिक नंबर आहे. कारण फार्म हाऊसचे जे मालक आहेत डॉक्टर इंगळे त्यांचा हा एक म्हणजे त्यांनी एक सुंदर असं स्वप्न बघून हे आपल्या तरुणांना, आपल्या कोकणातल्या लोकांना आपला कोकण कसा आहे हे सुंदर करण्यासाठी त्यांनी ह्या जागेची उपलब्धता केलेली आहे. त्यांचेही कॉन्टॅक्ट्समध्ये आम्ही सर्व कामं करतो. आणि आमचे जेवढे कोणी क्लायंट्स असतात ज्यांना आम्ही आवर्जून सांगतो की तुम्ही महाबळेश्वरला जाता, लोणावळ्यामध्ये जाता
तुम्ही कोकणामध्ये आलात तर तुम्हाला अशी व्यवस्था देखील भेटेल की जिथे तुम्ही बाहेर जाण्याची गरज नाही आहे. बरोबर आणि आपल्या कोकणामध्ये अशा बऱ्याच ठिकाणं आहेत जी लोकांना माहिती नाहीत अजूनपर्यंत. हिडन प्लेसेस आहेत, जसं कशेळी बीच पण आहे बरोबर राजापूरमध्ये, दुत्तपापेश्वर आहे. म्हणजे इथून मालवण देखील 2 तासाच्या अंतरावर आहे किमान. आता मुंबई गोवा हायवेचं काम खूप जोरात सुरू आहे. आपल्याला त्याची देखील खूप फ्रिक्वेन्सी फास्ट आहे. मुंबईपासून हे बाय ट्रॅव्हल टाईम 7 आवर्समध्ये तुम्ही इथे येऊ शकता, एक सुंदर हायवे असल्या कारणामुळे. आणि हे संगमेश्वर आणि तालुका संगमेश्वरमधलं देवरुखमधलं हे सगळ्यात म्हणजे आपण आता सध्या आपण म्हणू शकतो की हिल स्पॉट आहे. इथे सगळ्या पद्धतीचे ऋतूमध्ये आपल्याला एक चांगला नेचर असतो, एक शांतता आहे, पीसफुल वातावरण आहे. तुम्ही इथे येऊन खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता. तुमची पार्टी असेल, तुमचे कोणताही फंक्शन्स असेल, आम्ही तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कधीही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद सिद्धेश साहेब. जरूर आपले पर्यटक जे आहे ते इथे विजिट करतील. आणि येवा कोकण आपलंच असा हा आपलं ब्रीदवाक्य आहेच. आणि तशी आपली कोकणातली माणसं ही साधीभोळी असतात. आणि तसं जो कोणी आपला पाहुणा असतो त्यांचा पाहुणचार अगदी आदरातिथ्य करतात. धन्यवाद पुन्हा एकदा. तर मित्रांनो, सिद्धेशने खास कल्पना सांगितली की ते प्रात्यक्षिकमध्ये करणार आहेत. कारण की जेणेकरून ज्यांचे जे आहेत फॅमिली मॅटर्समुळे ज्यांना कोकणात त्यांच्या घरी जाता येत नाही, तर अशा लोकांसाठी जे आहे पर्यटनासाठी ते असं एक बैठी घर बनवणार आहेत. जसं ते आपल्या पौराणिक घर असतं तसं टाईप. आणि त्यांना असा सॅटर्डे संडे म्हणा की कसं हॉलिडेज म्हणा, त्या ह्याच्यामध्ये त्यांना तो घराचा अनुभवता येणार आहे. तर असंही त्यांची आहे. तर आशा आहे ते सक्सेस होतील त्याच्यामध्ये. आणि आपल्या कोकणात जे आहे पर्यटनाला जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज जेवढं करता येईल तेवढं करायला पाहिजे. त्याच्यामुळेच आपल्या कोकणाचा विकास होऊ शकतो आणि पर्यटक जे आहेत आपल्या कोकणात जास्तीत प्रमाणात येत आहेत. जसं मालवणमध्ये आहेत तसं आता लोक देवगडमध्ये, मार्लेश्वर, संगमेश्वर अशी भरपूर ठिकाणं आहेत जे अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही आहेत. तर हे असं आपण काहीसं आपला एक छोटासा प्रयत्न आहे की एक ठिकाण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. देवगडचा आरमारी. तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. चला, टेक केअर.